नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. लाईफलाईन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे हृदयाच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहे डॉक्टर संतोष ढगे सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. सरांच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर सर 1995 पासून आयुर्वेद शास्त्रामध्ये काम करतायत आणि त्यांनी असंख्य रुग्णांवरती उपचार केलेत. एक विशेष गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे आयुर्वेद सारख्या क्षेत्रामध्ये काम करत असताना सरांनी एक स्पेशलायझेशन स्वतःसाठी आखून घेतलं आणि ते म्हणजे हृदयासंदर्भातले विकार. आज जो विषय आपण पाहतोय तो हृदयांच्या झडपांसंदर्भातला. बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की या विषयासंदर्भात कोणी बोलताना आपल्याला दिसत नाही, मार्गदर्शन करताना दिसत नाही, माहिती फार कमी पद्धतीनं उपलब्ध आहे. त्यामुळे आज ज्या काही शंका आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्यावर आपण विस्तृत मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर पुन्हा एकदा स्वागत मनापासून तुमचं. देश विदेशातले अनेक पेशंट्स आजपर्यंत तुम्ही तपासलेले आहात आणि गेल्या जवळजवळ हा एक 25-30 वर्षांचा सगळा काळ आहे. मात्र या संपूर्ण काळामध्ये आपण जर बघितलं तर हृदयासंदर्भातले जे विकार आहेत ते गेल्या 20-25-30 वर्षामध्येच प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले. तर हा जो आजार आहे त्याला जर आपल्याला विस्तृतपणाने सांगायचं झालं लोकांना तर कसं सांगता येईल? आता हृदयाचा जर आजार म्हटलं तर अलीकडे ह्या 20-25 वर्षामध्ये खूप वाढलेले आहेत. ही गोष्ट तर नक्कीच खरी आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली म्हटलं तर ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूपच वाढलं आहे या 20-25 वर्षामध्ये. पण त्याचबरोबर हृदयाच्या झडपांचे विकार, त्याचबरोबर हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं, त्याचबरोबर कार्डिओमेगॅली म्हणजे हृदयाचा आकार वाढणं, हृदयाच्या कप्प्यांचा आकार वाढणं, हृदयाच्या पडद्याला होल असणं, छिद्र असणं. तर हे जे आजार आहेत हे आजार मेडिकल सायन्समध्ये ॲक्च्युली अनटचड डिसीज असं म्हटलं जातं. कारण याला तसं औषध नाही आहे. अगदी करायचंच असेल तर मग सर्जरी ही ट्रीटमेंट केली जाते. पण आपण आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हजारो रुग्णांवरती आपण उपचार करत आहोत. आणि त्याच्यामधली आपली अजून चांगलं स्पेशालिटी कुठली असेल तर हृदयाच्या झडपांचे विकार आणि त्यावर केले जाणारे आयुर्वेदिक उपचार, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं आणि हृदयाच्या पडद्याला होल असणं, हृदयाचा आकार वाढणं ज्याला एनलार्जमेंट ऑफ हार्ट म्हणतात किंवा कार्डिओमेगॅली असं म्हणतात. तर याच्यावर आपण आयुर्वेदातून उपचार करत आहोत. आणि सुदैवानं देशाच्या कानाकोपऱ्यातून अगदी सिक्कीमपासून काश्मीरपर्यंत, ते केरळपासून अगदी उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जुनागड, राजस्थान वगैरे, चंपारण बिहार वगैरे इतके, ओरिसा, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून रुग्ण उपचारासाठी येत असतात. अगदी परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. मग अमेरिका असेल, ग्रीस असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, अशा वेगवेगळ्या देशातून. कारण आपण हृदयाच्या झडपांवर आयुर्वेदिक औषधांनी उपचार करतो आहोत आणि त्यासाठी हे रुग्ण येत असतात. खूप छान वाटतं, बरं वाटतं. नक्की. सर कुठलाही आजार आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक असते ती लक्षणांची माहिती असणं. बऱ्याच वेळेला त्याला डायग्नोसिस नाही म्हणता येत पण एक आपण म्हणतो की अंदाज बांधण्याकरता लक्षणं साधारणतः काय आहेत ती माहिती असणं. तर या बाबतीत आपल्याला काय सांगता? आता आजचा आपला जो विषय आहे हृदयाच्या झडपांचे विकार, तसं म्हटलं तर हृदयाची काही कॉमन लक्षणं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. कारण कोणताही हृदयाचा विकार जरी असला तरी लक्षणं ती कॉमन असतात. आता ही कॉमन लक्षणं कुठली असतात तर दम लागणं, काही ॲक्टिव्हिटी केल्यावर, थोडंसं चालल्यावरती छाती भरून येणं, छाती गच्च होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, छातीमध्ये दुखणं, टोचल्यासारख्या वेदना होणं, तोडल्यासारख्या वेदना होणं, थोडीशी चक्कर येणं, घाम येणं, छातीमध्ये धडधडणं, ही कॉमन लक्षणं आपल्याला हृदयविकारामध्ये बघायला मिळतात. आता आयुर्वेद हा खरं तर 5000 वर्षापूर्वीचा आयुर्वेद आहे.
तर त्यावेळेला 5,000 वर्षापूर्वी सुद्धा ही लक्षणं सांगितलेली आहेत आणि ही लक्षणं आजही तंतोतंत आपल्याला बघायला मिळतात. हे आयुर्वेदाचं यातलं वैशिष्ट्य आहे. आता ही जी सगळी लक्षणं आहेत, ही सगळीच्या सगळी लक्षणं प्रत्येक पेशंटमध्ये असतात असं नाही. तर लक्षणं आणि लक्षणांची सिव्हिरिटी आपल्याला प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी बघायला मिळते. म्हणजे काय, तर एखाद्या रुग्णाला मोजून 5 पावलं चालल्यावरती त्रास होतो. कुठलं तरी एखादं दुसरं लक्षण असतं, सगळीच लक्षणं असेल असं नाहीये. एखाद्या रुग्णाला 100 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 500 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला सरळ रस्त्यावर चालत असताना त्रास होत नाही, पण सरळ रस्त्यावर थोडंसं फास्ट चाललं की त्रास व्हायला लागतो. एखाद्या रुग्णाला रस्त्यावर हलकासा चढ सुरू झाला की त्याला त्रास व्हायला लागतो. एखाद्या रुग्णाला 2 पायऱ्या चढल्यावर त्रास व्हायला लागतो जिने चढत असताना, एखाद्या रुग्णाला एखादा जिना चढल्यावर त्रास होतो. तर अशा प्रकारे लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते. आता झडपांचे जे विकार आहेत याच्यामध्ये साधारण आपल्याला कोणते विकार बघायला मिळतात, तर स्टेनॉसिस, रिगर्जिटेशन आणि प्रोलॅप्स हे विकार ह्याच्यामध्ये असतात. आता हे त्याचे थोडंसं पुढचं बायफर्गेशन झालं. हृदयविकार कुठला आणि झडप विकार असतील तर त्याच्यामधले कुठले झडपांचे विकार. आता याच्यामध्ये कसं होतं की हृदयामध्ये एकूण 4 झडपं असतात. मायट्रल वॉल्व, एओर्टिक वॉल्व, ट्रायकस्पिड वॉल्व आणि पल्मोनरी वॉल्व. आणि आजार कोणता, तर स्टेनॉसिस, रिगर्जिटेशन आणि प्रोलॅप्स. मग आता याच्यामध्ये कसं होतं की जो आजार ज्या झडपेला झालेला आहे त्या दोघांचं मिळून नाव या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे स्टेनॉसिस जर मायट्रल वॉल्वच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला मायट्रल स्टेनॉसिस म्हणतात. रिगर्जिटेशन जर ट्रायकस्पिड वॉल्वच्या ठिकाणी असेल तर त्याला ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन म्हणतात. प्रोलॅप्स जर मायट्रल वॉल्वच्या ठिकाणी असेल तर त्याला मायट्रल वॉल्व प्रोलॅप्स असं म्हणतात. तर थोडक्यात काय, तर ज्या झडपेला जो आजार झालेला आहे त्याचं नाव या ठिकाणी दिलं जातं. तर अशा प्रकारची लक्षणं आपल्याला ह्या झडप विकारांमध्ये बघायला मिळतात. जनरली तपासण्या हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण आता रुग्ण जेव्हा कुठलाही आजार होतो किंवा काय होतं तेव्हा खूप पद्धतीच्या तपासण्या असतात. रुग्ण घाबरतात, अनेक वेळेला माहिती नसतं, तपासण्या कुठे होतात याचं बऱ्याच वेळेला ज्ञान नसतं. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे? याकरता ज्या तपासण्या म्हणून आहेत या आजाराकरता पर्टिक्युलर, त्या कशा असतात? हां, ओके. आता आजचा आपला जो विषय आहे, हृदयाचे झडपांचे विकार असतील किंवा पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं किंवा कार्डिओमेगॅली असणं म्हणजे हृदयाचा आकार वाढणं, तर यासाठी केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे ती म्हणजे 2D इको. आणि दुसरी एक तपासणी केली जाते म्हणजे TEE म्हणजे ट्रान्स इसोफेजियल इकोकार्डिओग्राफी. आता दुसरा प्रश्न जो होता की हे कुठे केल्या जातात? बरोबर. तर कार्डिओलॉजिस्ट जे आहेत ते कार्डिओलॉजिस्ट ह्या तपासण्या करत असतात. 2D इको आणि TEE. त्यामुळे आपल्याला या तपासण्यांसाठी कार्डिओलॉजिस्टकडे जावं लागतं. मग कुणी करायचे असतात, तर जसं मी आत्ता लक्षणं सांगितली, ही लक्षणं हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये कॉमनली दिसायला लागतात. मग त्याच्यामधला कोणता आजार ह्या रुग्णाला झालेला आहे हे समजण्यासाठी आपल्याला ह्या तपासण्यांची नितांत आवश्यकता असते. बरोबर. आता ह्या तपासण्यांमधून कळतं काय, तर कोणता आजार आहे हे कळतं. झडपेचा आजार जर असेल, हृदयाच्या झडपांना आजार झाला असेल तर तो कोणत्या झडपेला झालेला आहे हे कळतं. त्याची सिव्हिरिटी कळते. मग तो आजार माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे हे कळतं. आणि 2D इको ह्या याच्यामध्ये तर आपल्याला अनेक पॅरामीटर्स ह्याच्यामध्ये समजतात की ज्या पॅरामीटर्सचा आपल्याला पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवण्यासाठी उपयोग होत असतो. आता हे पॅरामीटर्स कोणते, तर आता स्टेनॉसिस जर असेल तर स्टेनॉसिस म्हणजे झडप कमी उघडत असते. मग ती किती कमी उघडते, स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये त्याचा आपल्याला मेजरमेंट त्या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्रॅडियंट असतं, ते आपल्याला समजतं. त्याच्यावरून आपल्याला त्या रुग्णाची किंवा त्या आजाराची सिव्हिरिटी आपल्याला समजते. त्याचबरोबर ह्या विकारांमध्ये हृदयाच्या कप्प्यांचे आकार वाढलेले असतात. मग आपल्याला तो लेफ्ट ॲट्रियमचा डायमेन्शन समजतं. त्याचबरोबर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ डायस्टोलिक, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ सिस्टोलिक, अशा अनेक पॅरामीटर्स. पुन्हा EF म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन. सो इतक्या अनेक गोष्टी आपल्याला ह्या 2D इको ह्या तपासणीमध्ये समजत असतात की ज्याचा आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आणखीन एक महत्त्वाचा भाग मला विचारायचा वाटतो तो म्हणजे आयुर्वेदिक उपचार ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्या उपचारांचा आपल्याला उपयोग होतोय हे समजणं. बऱ्याच वेळेला असं होतं ना की इतर पॅथींमध्ये आपल्याला तो इफेक्ट शरीरावरती डिरेक्टली जाणवतो
पण आयुर्वेदामधले उपचार हे मुळापासून काम करणारे उपचार असतात, त्यामुळे ते होत आहेत किंवा त्याचा उपयोग होतोय, फायदा होतोय, हे कसं कळतं? खूप चांगला प्रश्न आहे. मुळात कसं आहे की उपचार आयुर्वेदाचे आहेत की आधुनिक शास्त्राचे म्हणजे ॲलोपॅथीचे आहेत की होमिओपॅथीचे आहेत, तर त्याचा उपयोग रुग्णांना होतो आहे की नाही हे समजण्यासाठी मेडिकल सायन्सची काही गोल्ड स्टँडर्ड्स आहेत, रिसर्चची काही गोल्ड स्टँडर्ड्स आहेत. ती गोल्ड स्टँडर्ड्स आपण बघून घेऊया. म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 क्रायटेरिया राहतात. एक म्हणजे पेशंटमधली इम्प्रूव्हमेंट आणि दुसरं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधली इम्प्रूव्हमेंट. आता पेशंटमधली इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, कसं कळतं आपल्याला, तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स येतात. एक म्हणजे सिम्पटमॅटिकल इम्प्रूव्हमेंट, क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट आणि तिसरं असतं ते म्हणजे फिजिकल इम्प्रूव्हमेंट. आता सिम्पटोमॅटिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर जी लक्षणं आहेत ती आपल्याला कमी झालेली आहेत का वगैरे हे आपल्याला समजतं. सो मेडिकल सायन्सच्या क्रायटेरियानुसार पेशंटमधल्या इम्प्रूव्हमेंट्स आणि रिपोर्टमधल्या इम्प्रूव्हमेंट्स ह्या 2 गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला समजते की येस, ह्या रुग्णांवर औषधांचा उपयोग होतो आहे की नाही. आणि हे आणखी नाही, म्हणजे मी थोडासा एक वेगळा प्रश्न विचारतो. बऱ्याच वेळेला एक समज लोकांमध्ये जो पसरलेला आहे की आयुर्वेदाचे उपचार म्हणजे वेळ लागणार किंवा आयुर्वेदाचे उपचार हे असे पटकन रिझल्ट देत नाहीत, त्याला कालावधी जायला लागतो वगैरे, असं एक समज लोकांमध्ये आहे. तर तो खरं आहे की लोकांचा हा गैरसमज आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा सुद्धा. कारण मग असं आपण करूया की काही रुग्णांची आपण उदाहरणच या ठिकाणी घेऊया, कारण त्याच्याशिवाय ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नीटसं देता येणार नाहीये. आणि पहिला जो प्रश्न होता की खरंच उपचारांचा उपयोग होतो आहे की नाही या दृष्टीने सुद्धा. तर पहिलं एक उदाहरण आपण घेऊया. एक अमोल नावाचा रुग्ण उपचारासाठी आला होता. आता या रुग्णाचा रिपोर्ट जर आपण बघितला तर या रुग्णाला रुमॅटिक मल्टीव्हॅल्युलर हार्ट डिसीज होता. म्हणजे काय, तर ह्या रुग्णाच्या एकापेक्षा जास्त झडपा ह्या आजारांनी इन्व्हॉल्व झालेल्या होत्या. जर रिपोर्ट बघितला आपण तर ह्याला सिव्हिअर मायटल स्टेनोसिस होतं, सिव्हिअर मायटल रिगर्जिटेशन होतं, सिव्हिअर ॲओर्टिक स्टेनोसिस होतं, सिव्हिअर ॲओर्टिक रिगर्जिटेशन होतं, सिव्हिअर ट्रायकस्पिड स्टेनोसिस होतं, मॉडरेट ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन होतं. आता मगाशी आपण बघितलं की हृदयामध्ये एकूण 4 झडपा, ह्या 4 झडपांना प्रत्येकी 2 आजार आणि तेही सिव्हिअर कंडिशनचे असे ह्या रुग्णाला झाले होते. ओके, आता ह्या रुग्णाला त्रास काय होत होता, मग हा रुग्णाचं वय फक्त 34 वर्ष होतं. हा रुग्णाला त्रास काय व्हायचा, तर ह्या रुग्णाला 100 पावलं चालल्यानंतर ह्याला धाप लागायची. त्याचबरोबर या रुग्णाचा हार्ट रेट हा पर मिनिट 120 होता. म्हणजे नॉर्मल हार्ट रेट जर आपण विचार केला तर तो प्रति मिनिट आपला पिन पॉईंट म्हटलं तर 72 हा हार्ट रेट आपला असतो. आणि एक रेंज जर म्हटलं तर 60 ते 90 ही रेंज आपण त्याच्यामध्ये नॉर्मल समजत असतो. पण ह्या रुग्णाचा बसल्या जागी हार्ट रेट होता 120, म्हणजे तो ऑलमोस्ट दुप्पट होता. ओके, आणि मग ह्या रुग्णाला आम्ही उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर पहिल्या फॉलोअपला ज्या वेळेला रुग्ण आला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता 100 पावलं नाही तर मी आता 1.5-2 किलोमीटर सहज चालू शकतो, मला त्रास होत नाही. नंबर 1. दुसरी गोष्ट, माझ्या छातीची जी धडधड व्हायची, आता ह्या रुग्णाचं अजून एक वैशिष्ट्य काय होतं की ह्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज हा त्यालाही आणि बाजूच्या बसलेल्या लोकांनाही ऐकायला यायचा. आता आपल्याच हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आपल्याला कधी ऐकायला येत नाही, पण ह्या रुग्णाचा येत होता. तो आवाज त्याचा बंद झाला होता. ह्या मेडिकल सायन्सचा जो पहिला क्रायटेरिया आहे सिम्पटोमॅटिकल इम्प्रूव्हमेंट, ते ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं. दुसरं जे क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर ह्या रुग्णाचा हार्ट रेट 120 होता आणि पहिल्या फॉलोअपला आल्यानंतर ह्या रुग्णाचा हार्ट रेट झाला 80 पर मिनिट, म्हणजे तो नॉर्मल रेंजमध्ये आला. ओके, ह्याला म्हणायचं क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट. आणि तिसरा जो हे असतो फिजिकल इम्प्रूव्हमेंट, ह्या रुग्णाचं वय किती, 34 होतं. आता 34व्या वर्षी 100 मीटर चालता येणं म्हणजे काहीच नाही. आता हा रुग्ण 1-2 किलोमीटर सहज चालू शकतो. हा रुग्ण ड्रायव्हिंग करतो. सो ट्रक ड्रायव्हिंग करतात, ट्रॅक्टर ड्रायव्हिंग करतात, डंपर ड्रायव्हिंग करतात, म्हणजे त्यांच्या वयाला अनुसरून ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या त्यांना करता येतात. आता हृदयविकारासारखा एवढा क्रिटिकल किंवा गंभीर आजार असताना सुद्धा त्याला पहिल्या फॉलोअपमध्ये जर तो सिम्पटमलेस होत असेल तर याला आपण आयुर्वेदातून गुण उशिरा येतो असं कसं म्हणू शकणार. अजून एक उदाहरण याच्यामध्ये देतो. एक कैलास नावाचा रुग्ण आला होता. त्याला सिव्हिअर ॲओर्टिक स्टेनोसिस होतं. झडप फक्त 0.7 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती. आता ह्या रुग्णाला त्रास काय होत होता, तर साधारण एक 50 मीटर अंतर चालल्यानंतर ह्या रुग्णाला चेस्ट कंजेशन व्हायचं, म्हणजे छाती गच्च व्हायची आणि सूज होती अंगावरती.
मग पहिल्या फॉलोअपला हा रुग्ण आला. पहिल्या फॉलोअपला आल्यानंतर ह्या रुग्णाचं वय 75 वय. ओके. पहिल्या फॉलोअपला आल्यानंतर ह्यांनी सांगितलं की आता मी अर्धा किलोमीटर सहज चालू शकतो, छाती गच्च होत नाही, अंगावरची सूज गेली. तिसरा एक रुग्ण नारायण पावले नावाचा, ह्याला सिव्हिअर मायट्रल स्टेनॉसिस होतं. ह्या रुग्णाची झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती. या रुग्णाला साधारण 100 मीटर चालल्यानंतर श्वास घ्यायला त्रास व्हायचा, डिफिकल्टी इन ब्रिदिंग असायचं आणि अंगावर सूज होती. पहिल्या फॉलोअपला हा रुग्ण आला. त्यांनी सांगितलं मी आता 2 किलोमीटर चालू शकतो, 1-2 मजले सहज चढू शकतो आणि अंगावर सूज नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला रुग्णामधल्या इम्प्रूव्हमेंट्स बघायला मिळतात. खूप छान पद्धतीनं डॉक्टरांनी आपल्याला हे विस्तृतपणाने सांगण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की आपण हृदयासंदर्भातले विकार किंवा हृदयासंदर्भातले आजारांविषयी जेव्हा बोलतो तरीसुद्धा आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते, कारण तशा पद्धतीच्या बातम्या, तशा पद्धतीच्या घटना आज खूप प्रमाणात आपण आजूबाजूला बघत असतो. मात्र त्याच्या पाठीमागे नक्की काय घडलं होतं हे आपण बघायला जात नाही किंवा त्याला नेमका काय त्रास होता हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे भीती बाळगण्यापेक्षा किंवा टेन्शन घेण्यापेक्षा आपल्याला जर काही अशा पद्धतीचे सिम्पटम्स, लक्षणं आपल्याला काही वाटत असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर ढगे आहेतच, तर त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो तर मला असं वाटतं की आपलं अर्धअधिक काम हे त्यांच्या काउन्सिलिंगनेच पूर्ण होऊ शकतं आणि बाकी उपचार तर आहेतच. सर, सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट जो मगाचपासून आपण सगळा पार्ट ऐकतोय त्याच्यामध्ये रिपोर्ट्स जेव्हा येतात एखाद्या रुग्णाचे तेव्हा अगोदरचे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये आजार स्पष्टपणे दिसत असतात आणि त्यानंतर उपचारानंतरचे रिपोर्ट्स ज्याच्यामध्ये सुधारणा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. अशी काही उदाहरणं, कारण लोकांना नेहमी रिपोर्ट्स काय सांगतात याची उत्सुकता खूप असते. नक्की 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 कारण याच्यामध्ये आपण बघतो की मी मागाशीच म्हटलं की अगदी खूप जड शब्द वापरलेले आहेत, लेफ्ट हँड व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ॲट द टाइम ऑफ डायस्टोलिक वगैरे असे बोलायला तर ते काहीतरी मला दाखवायला नक्कीच हवं आहे. तर आपण काही उदाहरणच घेऊया, म्हणजे रिपोर्ट्सच आपल्याला सांगायचे काही उदाहरण आहेत. एक कल्पना नावाचा बेंगलोरवरून एक रुग्ण आला होता. आता आपण असं बघूया की सुधारणा कशा पद्धतीने रिपोर्टमध्ये होते आणि किती प्रमाणामध्ये सुधारणा होऊ शकते, अशा दोन्ही गोष्टी आपण थोडक्यात बघूया. एक कल्पना नावाचा रुग्ण उपचारासाठी आला होता. आता यांची लक्षणे मी इथं मेन्शन करत नाही, कारण लक्षणं कॉमन असतात आणि लक्षणांबद्दल आपण बऱ्यापैकी मोकळेपणानं बोललेलो आहोत. तर ह्यांचा रिपोर्ट असा होता की सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन होतं. आता ते मॉडरेट मायट्रल रिगर्जिटेशन आहे, म्हणजे सिव्हिअर आजार कुठेतरी थोडा कमी झाला. मॉडरेट ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन होतं आणि आत्ताचं लेटेस्ट रिपोर्ट आहे माइल्ड रिगर्जिटेशन नाही. ओके. त्याच्यानंतर दुसरा एक जयप्रकाश म्हणून गोव्यावरून एक रुग्ण आला होता. म्हणजे मी म्हटलं मागाशी तुम्ही ओळख करून सांगितलं की देशाच्या कानाकोपऱ्यातून पेशंट आहे, तर तीही उदाहरणं काही आपल्याला दिली पाहिजेत. जयप्रकाश म्हणून होता, त्याला सिव्हिअर ॲवॉर्टिक रिगर्जिटेशन होतं आणि आता पिरियॉडिकली ज्यावेळेला मी रिपोर्ट्स करत असतो तेव्हा तो आता मायट्रल रिगर्जिटेशन आहे. ओके. आता किती चांगले इम्प्रूव्हमेंट्स आपल्याला बघायला मिळू शकतात रिपोर्ट्समधले. आता याच्यामध्ये मला सांगावंसं असं वाटतं की जसं तुम्ही मागाशी विचारलं की उपचाराचा लाभ होतो आहे की नाही हे कसं ठरतं, हे कोण सांगतं, तर ॲक्च्युली माझं काम हे औषध देणं एवढंच आहे आणि फरक पडतो आहे की नाही हे दोनच व्यक्ती सांगू शकतात. एक म्हणजे साक्षात रुग्ण, कारण त्याची लक्षणं कमी होतात की नाही तो सांगणार आहे, आणि दुसरं कार्डिओलॉजिस्ट, कारण 2D इको हा रिपोर्ट कार्डिओलॉजिस्ट करत असतात. त्यामुळे ॲसेसमेंटचं जे काम आहे ते माझं नाहीच आहे. ॲसेसमेंट म्हणजे फरक आहे की नाही हे रुग्ण आणि कार्डिओलॉजिस्ट हे दोन व्यक्ती सांगत असतात. एक दत्तात्रय नावाचा रुग्ण, सिव्हिअर ॲवॉर्टिक रिगर्जिटेशन होतं. रिगर्जिटेशन म्हणजे काय तर झडप लिकेज असणं. आता रिपोर्ट आहे माइल्ड, म्हणजे झडप लिकेजचं प्रमाण त्याचं खूप आता सौम्य झालेलं आहे. राहुल ढमाले नावाचा एक रुग्ण, त्याला सिव्हिअर मायट्रल स्टेनॉसिसची केस आहे. झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती, आता ती झडप 1.7 स्क्वेअर सेंटीमीटर उघडते, म्हणजे ऑलमोस्ट जवळजवळ दुप्पट उघडायला लागलेली आहे. ओके. त्याच्यानंतर एक अमेरिकेचा रुग्ण होता,
हां, तर त्याला सुद्धा सिव्हिअर ॲवर्टिक मायट्रल स्टेनोसिसची केस होती. झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आणि आता त्या रुग्णाची झडप उघडते आहे 2.5 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे जवळजवळ 2.5 पट. आता ह्या रुग्णाचं एक व्हॉट्सअप चॅट झालं आमचं. म्हणजे पहिल्यांदा मला रुग्ण बघावाच लागतो. अमेरिकेवरून तो रुग्ण उपचारासाठी आला होता माझ्या पुण्याच्या क्लिनिकमध्ये आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला रिपोर्ट्स वगैरे झाले त्यानंतरच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितले की आय डिड 2D इको रिपोर्ट आणि आय गॉट द रिझल्ट्स. मग मला रिझल्ट्स मिळाले. ओके, रिपोर्ट बघितला, तो रिपोर्ट आत्ता मी सांगितला तुम्हाला. मग मी त्यांना विचारलं व्हॉट इज अबाउट युअर सिम्पटम्स. मग ज्या वेळेला रुग्णाला बरं वाटतं आणि बरं वाटल्यानंतर काही महिने जातात त्यावेळेला रुग्ण स्वतःची सिम्पटम्स विसरलेला असतो. मग मी त्यांना तिथं मेन्शन केले की पाल्पिटेशन, चेस्ट कंजेशन आणि डिफिकल्टी इन ब्रिदिंग ही 3 तुमची लक्षणं होती, ती आता आहेत का? आता मला ती लक्षणं नाहीत असं त्याच्यामध्ये त्यांनी व्हॉट्सअपला क्लिअरली मेन्शन केलं. सो या पद्धतीने आपल्याला चांगले रिपोर्ट्स बघायला मिळतात. एक काकासाहेब चव्हाण नावाचं रुग्ण, सिव्हिअर ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन होतं, आता ते माइल्ड झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रज्ञा शेळके, एक एज ग्रुप मला मुद्दाम सांगायचं आहे की 1 वर्षाच्या मुलापासून ते 102 वर्षाच्या पेशंटपर्यंत माझ्याकडे म्हणजे ढगे हेल्थकेअरमध्ये या आजारांवरती उपचार केले जातात. आता 1 वर्षाची प्रज्ञा शेळके नावाची मुलगी, सिव्हिअर पल्मोनरी वॉल स्टेनोसिस होतं. आता खरं तर हा खूप रेअर डिसीज आहे. म्हणजे 4 झडपं असतात, मायट्रल वॉल, ट्रायकस्पिड वॉल, ॲवर्टिक वॉल आणि पल्मोनरी. त्यातली पल्मोनरी वॉल जे आहे त्याचे आजार हे खूप रेअरली बघायला मिळतात आणि ह्या 1 वर्षाच्या मुलीला तो आजार झाला होता आणि तो सिव्हिअर होता आणि आता तो रिपोर्ट आपण बघू शकतो, माइल्ड पल्मोनरी वॉल स्टेनोसिस. तर अशा प्रकारचे रिपोर्ट्समधले बदल आपल्याला बघायला मिळतात. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की माझं काम उपचार देण्याचं आहे, ट्रीटमेंट देण्याचं आहे. बरं वाटतं की नाही एक पेशंट सांगतो आणि कार्डिओलॉजिस्ट सांगतात. नक्कीच. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये खरं तर हे सगळे रिपोर्ट्स बघून प्रेक्षकांना हायसं वाटलं असेल की अशा क्रिटिकल आजारावरती सुद्धा निश्चितपणाचे ठोस अशा पद्धतीचे उपचार आहेत. मला शेवटीच आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा वाटतो. आज क्रिटिकल कंडिशन्समधल्या केसेस खूप असतात, अगदी अंतिम टप्प्यामध्ये, कारण लोक सहन करत जातात, नको आता होईल बरं म्हणत जातो आपण, पण मग ते बरं होत नाही, त्याची अवस्था फार बिकट होत जाते. मग अशा वेळेला जेव्हा पेशंट येतात आयुर्वेदासारख्या उपचारांकडे, ते ट्रीटमेंट त्याची होते, ते बरे होतात? ओके, खूप चांगला प्रश्न आहे. आता क्रिटिकल, एखादी इमर्जन्सी कंडिशन आणि क्रिटिकल कंडिशन हे 2 वेगळे फरक आहेत. क्रिटिकल कंडिशन म्हणजे तुम्ही बरोबर सांगितले की त्याला माहिती असतं आजार आहे, पण तो दुर्लक्ष करत असतो आणि दुर्लक्ष किंवा काही अन्य कारणांनी किंवा योग्य उपचार न मिळाल्यामुळे म्हणा किंवा त्या आजाराचं स्वरूप म्हणून तो आजार हळूहळू वाढत जातो आणि एका क्रिटिकल कंडिशनला जातो. आणि मग काय होतं, आता एक उदाहरणच देतो. एक ताराबाई नावाचा एक रुग्ण होता, हॉस्पिटलला ॲडमिट होता, सिव्हिअर ॲवर्टिक स्टेनोसिस होती, झडप फक्त 0.5 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आणि हॉस्पिटलमध्ये 10 दिवस ॲडमिट होत्या. सांगितलं की आता 1% सुद्धा शक्यता नाही, वय वर्ष 85, घरी घेऊन जावा. 1 पाऊल चालता येत नव्हतं. मला तो पेशंट गाडीत बघावा लागला आणि अशा आठवड्यातनं 1-2 पेशंट मी गाडीमध्ये बघत असतो आणि मग त्या पेशंटला आम्ही उपचार दिले. अशा पेशंटला मी जनरली सांगत असतो की 10 दिवसांनी मला फीडबॅक द्यायचा आहे. 10व्या दिवशी त्यांचा फीडबॅक आला की पेशंट आता घरातल्या घरात चालायला लागलेले. 3 महिन्यानंतर रुग्ण, 85 वर्षाचा रुग्ण चालत माझ्या दवाखान्यात आला. आता 85 वर्षाच्या त्या ताराबाई जगताप नावाच्या आजी, 85 वर्षाच्या माणसं ज्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज करतात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत आहेत. हिंडणं फिरणं, नातवंडांना खेळवणं सगळं चालू आहे. एक सरोजिनी केळकर नावाचा एक रुग्ण, पंपिंग कॅपॅसिटी फक्त 15% होती, 1 पाऊल चालता येत नव्हतं, पोटामध्ये पाणी, अनेक प्रॉब्लेम्स होते. त्या रुग्णालाही आम्ही उपचार केले, काही होप्स नाही तसंच सांगितलं होतं, उपचार सुरू केले. आता तो पेशंट हिंडतो, वाराणसी 4 धाम यात्रासुद्धा करून आला. सो क्रिटिकल कंडिशनच्या रुग्णांना सुद्धा आयुर्वेदामध्ये उपचार देता येतात. आणि जसं अगदीच पहिल्यांदा तुम्ही विचारलं होतं की फरक लवकर येतो, उशिरा येतो वगैरे, जे आयुर्वेदाबद्दलचे हे आहेत. म्हणजे 10व्या दिवशी जर पेशंटचा फीडबॅक येतो, नातेवाईकांचा फीडबॅक येतो की जो पेशंट 1 पाऊल चालू शकत नव्हता तो आता हिंडतो फिरतो आहे. सो आपण कसं म्हणणार की गुण उशिरा येतो म्हणून? गुण चांगला येतो, लवकर येतो असंच म्हणायला हरकत नाही. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण रुग्णाचं ऑपरेशन वाचवत आहोत, रुग्णाला हिंडतं फिरतं करत आहोत, त्याचे रिपोर्ट्सही चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट देत आहोत. सो ही गोष्ट खूप चांगली आहे असं मला वाटतं.
खूप छान अशी माहिती डॉक्टरांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या भागाच्या निमित्तानं दिलेली आहे. मला असं वाटतं की बऱ्याच आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन झालेलं असेल, तरीही तुमच्या मनामध्ये काही शंका उरल्या असतील, प्रश्न असतील, अडचणी वाटत असतील, समस्या वाटत असतील, तर निश्चितच आत्ता स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. या नंबर्सवरती तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता आणि मला असं वाटतं की ढगे सर तुम्हाला निश्चितपणानं योग्य मार्गदर्शन निश्चितपणानं करतील. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात, खूप छान सहभागी झालात आणि आमच्या प्रश्नाला सुद्धा खूप छान पद्धतीने उत्तरं दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया लाईफलाईनच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. Thank you.